मंडळाचे मार्गदर्शक आणि या परिवाराचे मार्गदर्शक मान्य श्री देवाजीजी ठवकर साहेब मार्गदर्शक मुक्काम खापा यांनी आम्हाला अनुभवावर मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आता आपण व्यक्तीने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक. शोक मंडल वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नवा हवामान कार्य पार पडला. त्यानिमित्ताने या ठिकाणी चर्चा बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आई वाराणसी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आलेले बाहेरून पावटे मंडळी कार्यकर्ते या सर्वांना माझा नमस्कार. तसेच आया बहिणी मुलबाळा सेवक बांधव या सर्वांना माझा नमस्कार. आजच्या विषय मानव जागृतीचे 4 बाबांना मला सांगितलं का मराठी ते भूत नसतं. मान निस्कार आहे, भूत आहे नाही कुठे, भगवान आहे. तुमची कल्पना भूताडकीची आहे म्हणून तू आता कोणी काय म्हणतात बाबाच्या यादमध्ये जसा शैतान होता म्हणून मार्ग. अरे परमेश्वराला तो घडवून घ्यायचा होता बाबाच्या हाताने हा असा जनसमुदाय. म्हणून तो परमेश्वरी खेळ तयार केला आणि त्या ठिकाणी बाबाला निर्माण केलं आणि बाबाला हा जग निर्माण करून राहिला. म्हणून बाबाला सांगला मला मराठीतही झोपतील तरी भूत नसं म्हण. तू त्या ठिकाणी म्हणलास म्हण का भगवान आहे तोच तुझ्या डोक्यावर खेळल म्हण. मी त्याच्यावर सारा गणित काढून लागलो, भूत आहे की नाही. आणि मी लहानपणाच्या मोहरान वगैरे फिरलो, एवढाचा होतो मोहाई चावला जादूतून पाहिले तर. पण मी भूत पाहिलो नाही. लोकांना कसं भूत दिसतात कसं झोमतात हे त्याच्या त्यालाच मानलं. नाही तर मी तर म्हणतो भूत पाहिलोच नाही. कारण का मराठी ते जेव्हा भूत नसत तुम्हाला कल्पना आहे, कल्पना रूपी शैतान आहे. हर गोष्टीची ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला कल्पना राहील तेच तुम्हाला स्पर्श करत. ते कल्पना कल्पना रूपी शैतान आहे. आणि मग तुम्ही का म्हणता सत्य बोलणे हा का नुसता बोलावसाठी मग सत्य का. अहो घरी दारी कुटुंबात बिलकुल खरा बोलाल तर परमेश्वर आहे, नाही तर खोटा जरी बोलाल तर तो पुरा शैतानही झाला म्हणा हे समजा. आणि तोच तुमच्या कुटुंबात खेळणार आहे शैतान. कारण तुम्ही कुटुंबात सत्य बोलणे म्हणतून तो वचन आहे परमेश्वराला. मग का वचन दिल्या तुम्ही, खरा वचन दिले का खोटा दिल्या हा विचार करण्याची गरज आहे. मी दिवसभरात खोटा बोलल्याच नाही पाहिजे हा माझा उद्देश आहे हमेशा पहिल्यापासून. तेव्हा मी सोचलोही नव्हतो तसा घडला. मीच विचार करतो कधी कधी मलाच कळत नाही का सांगू तुम्हाला मी. म्हणून तत्व शब्द नियमागार पहा आणि त्याप्रमाणे वागा कमीत कमी. मोठ्या अक्षरात लिहिला भावनामध्ये ज्ञान बरस मरस योगी. तर मग हे तत्व शब्द नियम काही तुम्हाला निवड म्हणण्यासाठी नसत. आणि म्हणत असाल त्याला काही निवड हेलू नसत मा उद्देशाना. त्याप्रमाणे एक एक तत्व शब्द नियम मनात ज्ञान त्याप्रमाणे वागतो का हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याप्रमाणे वागत जरी असाल तर तुम्हाला खरोखरच काहीच व्हायचं नाही ना काटा घडावचा नाही. हा एवढाच नक्की आहे. एवढे बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. आपण आपल्या साध्या शब्दामध्ये आम्हाला खूप मोलाचे असे मार्गदर्शन केले. सत्य आहे या जगामध्ये परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे, दुसरं कोणतेही सत्य नाही. या ब्रह्मांडाला चालवण्यासाठी जी शक्ती आहे तो परमेश्वर आहे. भूत शैतान काही नाही.
माणसाचे विचार, माणसाचे कर्म हे सैतान आहेत. म्हणून जो चुकत नाही तो भगवान आहे, जो चुकतो तो सैतान आहे, आणि जो चुकीला मानतो तो मानव आहे. म्हणून महानतगी बाबा जगदीशजींनी आपल्याला मानव बनवला आहे, आपल्याला मानव बनवला आहे. धन्यवाद साहेब.